Hello everyone, today we going to learn standard 5 problem set 33. Question number 1 दिलेला आहे यामध्ये write 5 3 digit that are multiple of 2. आपल्याला काय करायचं आहे 5 नंबर राईट करायचे आहे बट ते 3 डिजिट असायला पाहिजे आणि 2 चे मल्टिपल असायला पाहिजे. ओके, तर त्याआधी तुम्हाला एक माहिती पाहिजे 2 चे मल्टिपल नंबर्स कोणते कोणते असतात. बघा, ज्या नंबरच्या युनिट प्लेसला 0 2 4 6 8 हे जर नंबर असतील तर ते नंबर 2 चे मल्टिपल असतात. तर आपण इथे काय करणार, हे जे नंबर्स आहे हे युनिट प्लेसला घेणार आहे. त्याआधी कोणतेही नंबर घेतले तरीही चालेल. सपोज फॉर एक्झाम्पल 132 हा नंबर घेतला मी. बघा, झाला 3 डिजिट नंबर 1 2 3 3 डिजिट नंबर झाला. या नंबरच्या युनिट प्लेसला 2 आहे ना, म्हणजे हा 2 चा मल्टिपल आहे. 2 ने या नंबरला पूर्ण डिवाइड होते. ओके, म्हणजे तो 2 चा मल्टिपल आहे. आता 490 हा नंबर घेतला तर युनिट प्लेसला काय आहे 0, म्हणजे हा पूर्ण 2 चा मल्टिपल आहे. 2 ने डिवाइड होतो नंबर हा. परत मी इथे घेते 566, परत इथे 6 आला युनिट प्लेसला, म्हणजे हा पण 2 चा मल्टिपल आहे. नंतर फोर्थ नंबर घेते मी इथे 938, इथे 8 आहे युनिट प्लेसला. आणि इथे लास्ट वन नंबर घेते 244. ओके, म्हणजे युनिट प्लेसला 4 आहे. बघा, सर्वांचे युनिट प्लेस चेक करा. आता इथे 2 आहे, 0 आहे, 6 आहे, 8 आहे आणि 4 आहे. या युनिट प्लेसला सर्व हे नंबर्स आहे, म्हणजे हे 2 चे मल्टिपल आहे. 2 चे मल्टिपल मीन्स व्हॉट, त्या नंबरला 2 ने पूर्णपणे डिव्हाइड व्हायला पाहिजे. अंडरस्टँड. फर्स्ट क्वेश्चन मधील क्वेश्चन नंबर 2 आहे राईट 5 3 डिजिट दॅट आर मल्टिपल ऑफ 5. यामध्ये पण आपल्याला 5 नंबर राईट करायचे आहे, ते पण 3 डिजिटच असायला पाहिजे आणि ते 5 चे मल्टिपल असायला पाहिजे. ओके, मग 5 चे मल्टिपल कसं आपण लक्षात घ्यायचे, ज्या नंबरच्या युनिट प्लेसला 0 आणि 5 हे नंबर्स असतील. ओके, युनिट प्लेसला 0 आणि 5 हे डिजिट असतील, तो नंबर म्हणजे 5 चा मल्टिपल. मग इथे मी युनिट प्लेसला 0 घेते आणि या 0च्या आधी तुम्ही कोणतेही 2 डिजिट राईट करू शकता. 1 4 140 3 डिजिट पाहिजे म्हणून आपण इथे 3 डिजिट नंबर राईट केला. ठीक आहे. आता इथे 5 राईट केला युनिट प्लेसला, तर आधी मी कोणतेही 2 डिजिट माझ्या मताने घेऊ शकते. ठीक आहे, म्हणजे हे आले आपले 5 चे मल्टिपल. ओके, 430 युनिट प्लेसला 0 आहे, 435 युनिट प्लेसला 0 आहे, 940 युनिट प्लेसला 0 आहे, इथे युनिट प्लेसला 5. तर युनिट प्लेसला 0 आणि 5 असला ना, तर हा पूर्ण नंबर 5 चा मल्टिपल आहे, म्हणजे 5 ने डिव्हिजिबल आहे पूर्ण नंबर. आता या ठिकाणी क्वेश्चन फर्स्ट आणि क्वेश्चन सेकंड मध्ये जे मी नंबर्स घेतलेले आहे हेच नंबर तुम्ही राईट केले पाहिजे असं काहीही नाही. तुम्ही तुमच्या इच्छेनुसार कोणताही 3 डिजिट नंबर इथे राईट करू शकता, बट त्यांच्या युनिट प्लेसला हे 2 डिजिट असायला पाहिजे जर ते 5 चे मल्टिपल असतील तर. आलं का लक्षात? ओके, आता क्वेश्चन नंबर 3 आहे. फर्स्ट क्वेश्चन मधील क्वेश्चन 3 आहे. ओके, राईट 5 3 डिजिट नंबर दॅट आर मल्टिपल ऑफ. क्वेश्चन मध्ये पण आपल्याला 3 डिजिट राईट करायचे आहे 5 आणि ते 10 चे मल्टिपल असायला पाहिजे. आता हे तर खूपच इझी आहे. 10 चे मल्टिपल म्हटले तर त्यांच्या युनिट प्लेसला 0 असायला पाहिजे. त्यांच्या युनिट प्लेसला 0 असतील तर ते 10 चे मल्टिपल असतात. म्हणजे या ठिकाणी जे आपण 5 नंबर राईट करणार ना, त्या सर्व नंबरच्या युनिट प्लेसला 0 असेल तर ते 10 चे मल्टिपल असतील. सो 400 घेते, युनिट प्लेसला 0 आला. 350 घेते, 490 560 अँड 780. ओके, हे मी नंबर्स घेतलेले. तुम्ही तुमच्या इच्छेनुसार कोणतेही घेऊ शकता ॲज युअर विश. फक्त युनिट प्लेसला काय पाहिजे 0. जर ते 10 चे मल्टिपल पाहिजे आहे तर युनिट प्लेसला 0 पाहिजे. खूप इझी आहे. ठीक आहे. क्वेश्चन नंबर 2 आहे राईट 5 नंबर्स दॅट आर मल्टिपल्स ऑफ 2 ॲज वेल ॲज ऑफ 3. 5 नंबर राईट करायचे आहे, बट ते 2 चे पण मल्टिपल पाहिजे आणि 3 चे पण मल्टिपल पाहिजे. म्हणजे एक नंबर जर घेतला आपण तर तो 2 आणि 3 दोघांचा मल्टिपल असायला पाहिजे. ओके, आणि या क्वेश्चनमध्ये अशी काहीही अट दिलेली नाही की ते 3 डिजिट किंवा 4 डिजिट 5 डिजिटच असले पाहिजे. कितीही डिजिट घेऊ शकता, बट 2 चा आणि 3 चा दोघांचाही मल्टिपल असला पाहिजे. मग अशा वेळेस काय करायचं, बघा 2 आणि 3 चा मल्टिपल सांगितलेला आहे ना, यांची करायची आहे मल्टिप्लिकेशन. 2 3 जार 6. ओके,
या 6च्या टेबलमध्ये येणारे सर्व नंबर 2 आणि 3चे मल्टिपल असणार आहे. मग आपण इथे 6चा टेबलच राईट करू. 6 1 जा 6, 6 2 जा 12, 6 3 जा 18, 6 4 जा 24 and 6 5 जा 30. ओके, 6च्या टेबलमधील कोणतेही नंबर तुम्ही इथे राईट करून घेतले ना तरीही चालेल, ते 2 आणि 3चे मल्टिपल असणारच आहे. म्हणजेच या 6ला 2 ने पण डिवाइड होते आणि 3 ने पण. 12ला 2 ने डिवाइड होऊ शकते, 3 ने डिवाइड होऊ शकते, 18ला पण, 24ला पण आणि 30ला पण. अंडरस्टँड? क्वेश्चन नंबर 3 आहे, अ रिबन इज 3 मीटर लॉंग, कॅन वी कट इट इंटू 50 सेंटीमीटर पीसेस अँड हॅव नथिंग लेफ्ट ओव्हर. राईट द रिझन व्हाय और व्हाय नॉट. इथे आपल्याला 3 मीटर एक रिबन दिलेली आहे. या 3 मीटर रिबनचे आपल्याला 50 सेंटीमीटर पीसेस करायचे आहे. म्हणजे वन पीस 50 सेंटीमीटर, सेकंड पीस 50 सेंटीमीटर, असे आपल्याला 50 सेंटीमीटरचे पीसेस करत जायचं आहे. इथे मीटरमध्ये दिलेली आहे रिबन, इथे सेंटीमीटर आहे, 2 युनिट आहेत ना इथे. सो आपल्याला ह्या 3 मीटरला सेंटीमीटरमध्ये कन्व्हर्ट करून घ्यायचं आहे. तुम्हाला माहितीच असेल की 1 मीटर इज इक्वल टू 100 सेंटीमीटर असतं. मग 1 मीटर इक्वल टू 100 सेंटीमीटर, 2 मीटर इक्वल टू 200 सेंटीमीटर, 3 मीटर इक्वल टू 300 सेंटीमीटर, 3 मीटर इज इक्वल टू 300 सेंटीमीटर. आता आपल्याकडे 300 सेंटीमीटर रिबन आहे आणि आपल्याला 50 सेंटीमीटरचे पीसेस करायचे आहे. तर किती होतील ते पीसेस फाइंड करायचं. आणि हे यामध्ये रिबन लेफ्ट ओव्हर म्हणजे शिल्लक उरणार आहे का पीस कट केल्यानंतर. जर 50 सेंटीमीटरचे पीस आपण कट करत गेलो तर तिथे रिबन शिल्लक उरणार आहे का हे आपल्याला राईट करायचं आहे. तर बघा, देअरफॉर 300 इज एक्झॅक्टली डिव्हिजिबल बाय 50. या 50ने जर आपण 300ला डिव्हाइड करून बघितलं तर एक्झॅक्टली डिव्हिजिबल होतो, म्हणजे खाली 0 येतो रिमाइंडरमध्ये. ओके, एक्झॅक्टली डिव्हिजिबल होतो म्हणजे काय की त्यामध्ये एक्झॅक्टली 50 पीसेस होतात, लेफ्ट ओव्हर काहीही शिल्लक उरणार नाही. अंडरस्टँड? हा क्वेश्चन विचारलेला आहे की शिल्लक उरणार आहे का लेफ्ट ओव्हर. सो नो, कोणताही लेफ्ट ओव्हर उरणार नाही या ठिकाणी. देअरफॉर आपण राईट करू 3 मीटर लॉंग ribbon can be cut into 50 centimeter pieces and there is nothing left over. ओके, हे आपण फर्स्ट क्वेश्चनचा आन्सर राईट केले. इथे आपल्याला फर्स्ट क्वेश्चन विचारलेला आहे की काही शिल्लक उरणार का, तर काहीही शिल्लक उरणार नाही. बिकॉज 300ला या 50ने कम्प्लिटली एक्झॅक्टली डिव्हिजिबल होत आहे, म्हणून काहीही रिमेनिंग उरणार आहे का, नाही. म्हणून इथे फर्स्ट क्वेश्चनचा आन्सर राईट केला. आता याच क्वेश्चनमध्ये आपल्याला सेकंड क्वेश्चन विचारलेला आहे की राईट द रिझन, म्हणजे ह्या उरणार नाही ना, शिल्लक उरणार नाही, तर त्याचं काय रिझन आहे, कारण काय आहे, का उरणार नाही शिल्लक, तर ते आपण राईट करू आता. ओके, रिझन. बघा, डिव्हिजिबिलिटी टेस्ट मध्ये आपण काय बघितलं होतं की या 50ने 300ला डिव्हाइड केलं तर काहीही रिमेनिंग उरत नाही, तर ते मी इथे करून दाखवते. ओके, सो बघा, या 50ने 300ला डिवाइड होते का हे कसं चेक करायचं आहे आपल्याला की 50च्या टेबलमध्ये 300 येतो का. आता 50चा टेबल तर खूप मोठा वाटेल आपल्याला, तर काय करायचं, दोन्ही ठिकाणी युनिट प्लेसला 0 आहे ना, तर सध्या ते 0 निग्लेक्ट करायचे. 5चा टेबल बघायचा, 5च्या टेबलमध्ये 30 येतात का हे बघायचं, तर 5च्या टेबलमध्ये 30 येतात. ओके, तर 50च्या टेबलमध्ये पण 300 येणारच आहे. तर इथे 2 डिजिट आहे नंबर, इथे 3 डिजिट नंबर आहे. 2 डिजिट नंबर इथे असला तर 2 डिजिट नंबर कन्सिडर करू. 50च्या टेबलमध्ये 30 येणार नाही तर 0 लिहू आपण इथे, आणि इथे येणार 300. ठीक आहे, आता आपण इथे डिवाइड करू शकतो. जर 5च्या टेबलमध्ये 30 येतात तर 50च्या टेबलमध्ये पण 300 येतच आहे. 5च्या टेबलमध्ये 30 किती नंबरला येतात, 6 नंबरला, म्हणजेच 50च्या टेबलमध्ये पण 36 नंबरलाच येतील. 50च्या टेबलमध्ये 306 नंबरला, म्हणून इथे 300 आणि इथे
यांची मायनस केली तर येणार आन्सर 0 0. म्हणजे रिमाइंडरमध्ये इथे 0 आला म्हणजे कम्प्लिटली डिव्हिजिबल आहे ना. ओके, सो देअरफॉर आन्सर रिझन काय येणार इथे राईट करते मी. वी कॅन मेक 6 pieces each of length is 50 centimeter of a ribbon is 3 meter. हे आहे आपलं रिझन. अंडरस्टँड. क्वेश्चन नंबर 4 आहे. अ रिबन इज 3 meter long. I need 8 piece of ribbon each 40 centimeter long. 3 सेंटीमीटर रिबन दिलेली आहे. जर मला 8 पीसेस पाहिजे आहे आणि प्रत्येक पीस मला 40 सेंटीमीटरचा पाहिजे आहे, तर हाऊ मेनी सेंटीमीटर शॉर्टर इज द गिव्हन रिबन दॅन द लेंथ आय नीड. मला 40 सेंटीमीटरचे 8 पीसेस पाहिजे आहे रिबनचे. मला 3 मीटर रिबन दिलेली आहे, तर किती शॉर्टर येणार आहे. जर 8 पीस पाहिजे आहे 40 सेंटीमीटरचे, तर किती कमी पडणार आहे रिबन ते फाइंड करायचं आहे आपल्याला. ओके, सो गिव्हन रिबन आहे 3 मीटर. 3 मीटर मीन्स वॉट, सेंटीमीटरमध्ये कन्व्हर्शन केलं तर काय येणार 300 येणार. सो फर्स्ट ऑफ ऑल आपल्याला काय पाहिजे आहे ते राईट करून घ्या. 8 पीस पाहिजे आहे रिबनचे 40 सेंटीमीटर लॉंग, म्हणून 8 पीस ऑफ रिबन ईच 40 सेंटीमीटर लॉंग. ओके, तर यांची मल्टिप्लिकेशन करावी लागेल आपल्याला. जर आपल्याला रिबन फाइंड करायची आहे ना, 8 पीसेससाठी किती रिबन आवश्यक आहे, तर मल्टिप्लाय करायची. सो इथे बघा, सो द रिबन रिक्वायर्ड इज 8 मल्टिप्लाय बाय 40. 8 4 आर 32 आणि हा एक 0, म्हणजे 320 सेंटीमीटर इतके आपल्याला रिबनची आवश्यकता आहे. ओके, तर आपल्याकडे रिबन किती आहे ते राईट करू. द गिव्हन रिबन इज 3 मीटर. 3 मीटर मीन्स व्हॉट, 300 सेंटीमीटर. दॅट इज 300 सेंटीमीटर. 3 मीटर म्हणजे 300 सेंटीमीटर. ओके, तर काय करावं लागेल, आपल्याकडे रिबन आहे 300 सेंटीमीटर, आपल्याला आवश्यक आहे 320 सेंटीमीटर. मग शॉर्टर किती आहे, शॉर्टर फाइंड करण्यासाठी 320 मधून 300 मायनस करावे लागतील. तर इथे देअरफॉर 320 मायनस 300 इज इक्वल टू, यामध्ये 20 आन्सर येणार, 20 सेंटीमीटर. म्हणजे 20 सेंटीमीटर ही शॉर्टर आहे आपल्याला रिबन. ओके, सो द गिव्हन रिबन इज शॉर्टर बाय 20 सेंटीमीटर. 20 सेंटीमीटरने कमी भरत आहे. ओके, हेच आपल्याला क्वेश्चनमध्ये विचारलेलं आहे ना, तर हे आन्सर आहे फायनल आन्सर. द गिव्हन रिबन इज शॉर्टर बाय 20 सेंटीमीटर. ओके, क्वेश्चन नंबर 5 आहे. इफ द नंबर गिव्हन इन द टेबल इज डिव्हिजिबल बाय द गिव्हन डिव्हायझर, पुट टिक इन द बॉक्स. इफ इट इज नॉट डिव्हिजिबल बाय द डिव्हायझर, पुट रॉंग इन द बॉक्स. जर दिलेले जे नंबर आहेत ना आपल्याला, ते नंबर जर डिव्हायझरने डिव्हाइड होत असतील तर आपल्याला टिक करायची आहे, आणि जर डिव्हायझरने डिव्हाइड होत नसतील तर आपल्याला रॉंग टिक करायची आहे. डिव्हायझर आहे या ठिकाणी 2, 5, 10 आणि इथे हे नंबर दिलेले आहे. या नंबरला जर 2, 5, 10 असा नंबरने डिव्हाइड होत असेल तर आपल्याला टिक करायची, नसेल डिव्हाइड होत तर रॉंग टिक करायची आहे. ओके, सो बघा इथे सर्वात आधी तर तुम्हाला हे माहिती पाहिजे की 2, 5 आणि 10 या नंबरला कोणत्या कोणत्या नंबरने डिव्हाइड होतं. तर इथे आपण डिव्हिजिबिलिटी टेस्ट राईट करू. 2, 5, 10 माहितीच असेल तुम्हाला 2 ने कोणत्या नंबरला डिव्हाइड होते, ज्या नंबरच्या युनिट प्लेसला 0, 2, 4, 6 अँड 8 हे युनिट असतील, हे डिजिट असतील, तर त्या
नंबरला 2ने डिवाइड होतो. ओके. आणि ज्या नंबरच्या युनिट प्लेसला 0, 5 हे नंबर्स असतील तर 5ने डिवाइड होतो आणि ज्या नंबरच्या युनिट प्लेसला 0 असेल त्या नंबरला 10ने डिवाइड होतो. ओके. तर बघा चेक करूया आता आपण. इथे 15 आहे. 15 हा 2च्या टेबलमध्ये येत नाही तर इथे रॉंग येणार. 5च्या टेबलमध्ये हा 15 येतो का? हो येतो, म्हणजे इथे टिक येणार. 10च्या टेबलमध्ये 15 येतो का? नाही येत, म्हणजे इथे रॉंग येणार. आता बघा इथे 30 आहे. 30च्या युनिट प्लेसला 0 आहे. मग युनिट प्लेसला 0 आहे तर तो 2च्या टेबलमध्ये येतो. युनिट प्लेसला 0 असेल तर 5च्या टेबलमध्ये येतो आणि युनिट प्लेसला 0 असेल तर 10च्या टेबलमध्ये पण येतो. म्हणजे 30 हा 2, 5, 10 या तीनही नंबरने डिव्हिजिबल होतो पूर्ण. ठीक आहे. आता 34. 34च्या युनिट प्लेसला 4 आहे. युनिट प्लेसला 4 असेल तर 2ने डिवाइड होतो, म्हणून इथे टिक करायची आहे. इथे 34 हा 5च्या टेबलमध्ये येत नाही आणि 34 हा 10च्या टेबलमध्ये पण येत नाही. नेक्स्ट नंबर आहे 46. 46च्या युनिट प्लेसला 6 आहे. युनिट प्लेसला 6 आहे ना, 2ने डिवाइड होतो, म्हणून इथे टिक केले मी. आणि इथे युनिट प्लेसला 0, 5 पाहिजे तेव्हाच 5च्या टेबलने डिवाइड होणार, तर इथे रॉंग. आणि इथे पण रॉंग, बिकॉज यांच्या युनिट प्लेसला 0 आहे का? नाही. तसे 46 10च्या टेबलमध्ये येतच नाही. ओके. अशा प्रकारे आपण हे सॉल्व्ह केलेलं आहे. आता सेकंड टेबल पण आपल्याला ॲज इट इज सॉल्व्ह करायचं आहे. ठीक आहे. बघा इथे डिवायझर दिलेले आहे सेम 2, 5, 10 अँड नंबर्स दिलेले आहे. मग हे 55 फर्स्ट नंबर आहे. 55च्या युनिट प्लेसला 5 आहे, म्हणजे युनिट प्लेसला 5 असला तर 5ने डिवाइड होणार आहे. युनिट प्लेसला 5 आहे तर 2ने डिवाइड होईल का? नाही. 0, 2, 4, 6, 8 हे नंबर असेल युनिट प्लेसला तरच 2ने डिवाइड होणार, म्हणून हा रॉंग. आणि युनिट प्लेसला 0 असेल तर 10ने डिवाइड होणार. याच्या युनिट प्लेसला 0 नाही, म्हणून रॉंग. ओके. नंतर बघा 63. 63च्या युनिट प्लेसला ह्या 2 मधील म्हणजे 0, 2, 4, 6, 8 यामधील कोणताही नंबर नाही तर 2ने डिवाइड होणार नाही, सो इथे रॉंग येणार. आणि इथे 5ने पण डिवाइड होत नाही आणि 10ने पण डिवाइड होत नाही, बिकॉज 5 अँड 0 पण युनिट प्लेसला नाही. 70 नंबर. 70 नंबर ज्या नंबरच्या युनिट प्लेसला 0 आहे तो 2ने पण डिवाइड होतो, 5ने पण डिवाइड होतो आणि 10ने पण डिवाइड होतो. नेक्स्ट नंबर आहे 84. 84च्या युनिट प्लेसला 4 आहे. 4 आहे युनिट प्लेसला, म्हणून 2ने डिवाइड होतो. आता बघा 5ने डिवाइड होणार का? नाही, सो रॉंग. आणि 10ने पण डिवाइड होणार नाही, सो रॉंग. अंडरस्टँड? सो डिअर स्टुडंट्स, इथे आपला प्रॉब्लेम सेट कंप्लीट होतो. जर तुम्हाला हा प्रॉब्लेम सेट नीट समजला असेल तर तुमच्या मित्रांना नक्कीच शेअर करा, व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया आपण लगेच नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.